चला आता फायनली आता ज्वारीच्या पापडांना आता सुरुवात. म्हणजे सगळ्यात आता बघितलं तुम्ही सगळं ते 3 दिवस भिजत घातलं, उपसलं, त्याच्यानंतर ते पीठ करून ठेवलं. पण मला करायचं नव्हतं म्हणून ते बाजूला ठेवलं. आणि शिवाय मला बाहेर पण काम पण होतं आणि आज पण बाहेरच होते. पण आता उद्या करायचंच आहे. आणि उद्या असं आहे की शेवयाचं पण करून आणायचं आहे. अजून 2-2 कामं राहणार आहे. म्हणजे मग आता हे पळी पापड तर करून मग नंतर झाणार आहे शेवायचं. तर चला आता मी आता घेते. हे आणले बाहेर. आता ह्याला आहे ना काय करायचं, आपल्याला वरचा कोंडा काढायचा म्हणून रात्रभर ठेवायचे. थोडंसं पाणी टाकून हे करते म्हणजे गुठळ्या होणार नाही. ती कोंडा दिसत आहे माहिती तर म्हणे आणखी 2-3 दिवस कर, 2-3 दिवसांनी कर. पण काय मग आवाळ्याचं सांगता येत नाही. ते काय तिला तर संध्याकाळ होत आली आहे. तर म्हटलं आता हे करून घ्यावा. त्याला थोडं कर पाणी टाकलं ना मग गुठळ्या होत नाही. आता हे ना याच्यावर बरंच कोंडा आलेला आहे. पण असं झालं आहे की पाणी मी तळल्याशिवाय आपल्याला कोंडा अजिबात काढता येणार नाही. कारण हे वरती पीठसुद्धा पण आहे. हे बा वर दिसतो हा कोंडा. पण आता वर काय झालेलं आहे की वर पीठ पण आहे चिकाचं. तर आता हे काय करते हे झाकून ठेवते आणि उद्या सकाळी याचा कोंडा असा काढून घेऊ. चला आज ज्वारीचे पापड बनवायचे. सूर्य उगवलेला आहे आज दुसरा दिवस आणि ते याच्यातलं पाणी काढायचं आहे. सगळं घराबाहेरची झाडलोट झालेली आहे. इकडं अक्का झाडत आहे. कोकिळीची मस्त कू चालू आहे. आता लागणारे पातीलं त्याच्यामुळे पातीलंही घासून ठेवलं. त्याचबरोबर हे पण घेतलं, या अक्काकडनं घेऊन आली. आणि इकडं कागद पण हा मस्त धुवून काढलेला आहे. आता पापड वाळत घालायचे म्हणून. तर बघा भरपूर हे आलेले आहे त्याच्यामध्ये. काय म्हणता आता हे जे आहे ना हे सर्व मी काढून घेते. आणि खालचं चीक ठेवते. वरचं सगळं हे पाण्याला काढून घेते. त्याचबरोबर ते जे आहे ते कमी घेत आहे. आता चिक पण निघून राहिला त्याच्यामुळं मी तर बंद केलं. तर एवढा आपला चिक झालेला आहे. आता हा चिक सोडते मी. तर पापड्या कशा येऊ आता काय पहिलीच वेळ आहे माझी. एवढा भरून आहे चिक. आता हा काय करते एवढंच पाणी घेते मी 3 पट 3.5 पट घेते. कारण किती लागणार किती नाही नंतर लागलं जास्त तर. पाणी मी भरून ठेवलेलं होतं. कधी काय लागल सांगता येत नाही. छान असं खळखळून तापवते. आता ह्या पातेल्यात जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे. आता ह्यावर मी झाकण पण ठेवते. चला आता हे पाणी तापते तोपर्यंत बाकीचे कामं करून घेते मी. चला 8 वाजून 10 मिनिटं झालेली. माझी सारी कामं पण करून घेतली. तोपर्यंत पाणी तापलेलं आहे. आता यामध्ये मी काय केलं होतं मगाशी 3.5 पातेलं पाणी टाकलं होतं. पण नंतर विचार केला आणि मग पुन्हा मी काय केलं 1 पातेलं जास्त टाकलं. आता मी ते 1 पातेलं जे आहे ना ते सर्व काढून घेते. म्हणजे नंतर लागलं तर टाकता येईल. म्हणजे कसं राहणार हे जे आपलं 1 माप हे एवढं 1 ज्वारीचं चीक होता. तर 3 पट मी पाणी याच्यामध्ये ठेवणार आहे आज सध्या. आणि लागलं तर टाकता येईल. आता हे पाणी उकळलेलं आहे. पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळं कसं होतील तर हो. चला आता मी याच्यामध्ये टाकत आहे मीठ चवीपुरता. आणि तीळ आणले होते तर तीळ थोडेसे यामध्ये टाकून देते. आणि बाकीचे तीळ मी नागलीच्या पापडांना ठेवले. आता ही ज्वारीच्या पापड्या कशा होत्या काय माहिती. पण आता हे जवळजवळ 20-25 मिनटं शिजवायचं आहे.
आता हे जे आहे ना ते टाकलं मी, ते आलं का नाही काय माहिती मोबाईलमध्ये, कारण कधी बंद झालं ते बी कळालं नाही मोबाईल. आणि आता हे पीठ टाकलेलं आहे मी हळूहळू करून, आणि सारखं हलवायचं आहे, गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहे. आणि 20-25 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे चांगलं. आता आपलं हे आहे पळी पापड, खिशी पापड नाही आहे. तर 8 वाजून 10 मिनटं झालेली आहे. म्हणजे कधी काढायचं, 35 मिनिट झाल्यावर. अजून काय करते मी, 2 ग्लास पाणी टाकते. कारण अजून बराच वेळ शिजवायचं, ते इतक्यातच घट्ट व्हायला लागलेलं आहे. म्हणजे 3 पातेलं पाणी आणि 2 ग्लासवर टाकलेली आहे मी. आपल्याला बनवायचे आहे पळी पापड. आणि यामधली ज्वारी सुद्धा आपल्याला कसं, म्हणजे जरी असं काही रवा स्वरूपात असतं, काही पिठी स्वरूपात असतं. जसं आपण शेवयाचं कसं असतं, रवा स्वरूपात, पिठी स्वरूपात, अगदी त्या पद्धतीने असतं. आणि ती जे रवा स्वरूपात असतं ते शिजलं गेलं पाहिजे ना, मग त्याला तर किती 20-25 मिनटं आवश्यकच आहे. आणि हे पहिल्यांदाच बनवून राहिले, 2-3दा म्हटले. फर्स्ट टाइम बनवते, म्हणजे ज्वारीच्या बिवड्या. बघूया म्हणलं, दरवेळेस नुसतं सणाला म्हणजे नागलीचे पापड तर शाकवी कधी घेऊन येते, मग ते मी म्हटलं आपणच करू ना नागलीचे पापड. आणि बाहेरून आणलं ते कसं, ते करायचे दिवस नसतात, त्या टाइमात जरी केले तर आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना, तर त्याच्यामुळं घरच्या घरी आपलं बनवूया. आणि छान मस्त कसं देवाला पण लागू होतं. आपण 4 दिवस बाजूला बसतो पण, 4-5 दिवस. तर याच्यामध्ये तीळ पण टाकलेले आहे, मीठ पण टाकलेलं आहे. मग स्किप झालं का काही मला काही कळून नाही राहिलं, मी बघितलं नाही. आता व्हिडिओ बघायला आलं की नाही त्यामध्ये. तर तीळ आणि मीठ पण टाकलेलं आहे. 8 वाजून 22 मिनटं झालेली आहे, म्हणजे अजून 10 मिनटं शिजवायचं आहे. असं 2च ग्लास पाणी टाकलं मी, तर अजून अर्ध नाही झालं ते, म्हणजे अर्ध झालं तर हे बरोबर होईल, मग 3.5 लागण. पण अजून मी शिजूच राहिलेली, नंतर बघा कसं लागतं कसं नाही. आता काय करते, थोडा वेळ झाकून ठेवते 5 मिनिट. 5 मिनटं पण नाही, 2 मिनिट ठेवलं. 2-2 मिनिटांनी काढायचं, वाफवायचं. 2-2 मिनिटांनी काढायचं, वाफवायचं आणि हलवायचं. नुसतं सांबूस वास येते. तर मी आणखी 1 ग्लास पाणी टाकते, म्हणजे बरोबर आपलं हे जे आहे ना अर्ध, म्हणजे 3.5 पातेलं पाणी होईल. कारण अजून ते घट्ट पण होईल नंतर, जसं जसं ते थंड होत जाईल तसं. चला ते झालं का नाही बघूया. जागच्या जागी बसतंय ते जरा असं पसरायला लागलं खाली खूप. आता हे कसं जागच्या जागी बसलेलं आहे, तर हे आपलं मिश्रण झालेलं आहे. म्हणजे आता हे वर घेऊन जाते आणि पापड्या घालते, पळी पापड. चला उचलून आणलं कसं तरी, खूप गरम आहे. ओला फडकं केला आणि आणला. आता हे ना गार होईल आणि घट्ट होईल, यासाठी काय करते, त्याच्यात काढून घेते. हे टाकायला सोपं राहील आणि हे झाकून ठेवते. बस एवढा कर. आणि आज तसंही 42 अंश तापमान आहे, त्याच्यामुळे पटकन वाळून जाते. ही चला झालं आहे आपल्या पळी पापड. आणि हे खूप पटपट करावं लागतं. जर मिश्रण गार झालं ना तर मग थोडीशी गोची होती, त्याच्यामुळं हे जितकं शक्य होईल तेवढं पटपट करायचं. त्याच्यासाठी ह्या पातेल्यात काढून घ्यायचं, म्हणजे मग ते हे याच्यातलं चांगलं राहतं. इथपर्यंत इतके झालेले आहे आपले 1 किलो ज्वारीचे पळी पापड. दुपारचे 2 वाजलेले आहे आणि मी इकडे हे आणून ठेवलेलं आहे कैरीचं. त्यांना पण वाळत घालते. काल मी इथं नव्हते, तर हे राहून गेलं होतं कैरीचं वाळत घालायचं. तर आता पापड्या तर टाकलेल्या आहे ज्वारीच्या, त्याचबरोबर आता हे पण
टाकून दिलेलं आहे. तर छान वाळत आहे. काही काही ठिकाणी असं पातळ पातळ झालं आहे ना, त्याच्यामुळे ते अगदी हे झालेलं आहे. बाकी बघा मस्त झालेलं आहे पापड. अजून तिथे वाळते, अजून ओलं आहे म्हणून काढत नाही. हो ना, आज खूप ऊन आहे. आज बरंचसं असं तापमान आहे 42°. त्याच्यामुळं कडकडीत हे वाळून चाललेलं आहे. जरा पातळ पातळ झालंय, ते निघतात का नाही आता हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे मला. हे काय दिसतं की नाही टाकतानाच पातळ पातळ आहे सगळं. कधी आणल्या शेवया करून? मला वाटलं जावं लागेल आणायला. सकाळी सकाळीच आणल्या का? काका जावा नाही ना दुपारी? हा का. शेवया पण झाल्या बघा आपल्या, आणि तिकडं पापड पण झालेली आहे. म्हणजे आपल्या म्हणजे अक्काच्या झालेल्या आहे हे शेवया. तो अजून करणार आहे ना? मग आता मला बोलवलं असतं तर मग मी गेली असती ना. मला वाटलं नाही, मला बोलवलं असतं तर मग मी घ्यायला गेली असती. दुपारचं काय आता हे पापड झाले, मग काय आता हे पापड झाले. हा का. आता आपले पापड पण निघू राहिलेले आणि पडू राहिले इकडं तिकडं. तिकडं शेवया, इकडं ज्वारीचे पापड. तळून पाहिजे. अगं हे फक्त ज्वारीचे केले. पुढच्या वर्षी ते ज्वारी गहू तांदूळ आणि साबुदाणे घालून करणार आहे पुढच्या वर्षी. त्याला बिबड्या म्हणत्या. मग ते मोठे मोठे राहते. कधी करेल नाही बरं का आम्ही हे. तर ह्या वर्षी म्हटलं करून पाहू, तळून पाहू कसं लागतं ते. सगळे प्रकार बनवून राहिले तर. आणि इकडं आपले ज्वारीचे पापड. तर इकडं आहे शेवया. एका दिवसात झाले 2-2. हे बाहेरून आयतेच आणले बरं का करून, असं नाही. म्हणजे मशीनमधूनच आणले. दरवर्षी करतो तसं. आणि तुम्हाला दाखवले ते मशीन वगैरे ते सर्व ते. तर चला आता बसते मी घरात. बसले मी या घरामध्ये बसत असते दुपारी. काय करणार आहे, गरम होतं. चला आता पापड्या वाळल्या आता काढून घेते. निघतील तशा निघतील. पातीला आणले, घेऊन आले. आणि उन्हातली नाही पहिला टाईम आहे की त्याच्यामुळं काय करणार आहे. असो एका हाताने नाही जमत मला. चला एका हाताने जमत नाहीये. बघते आता हे 2 हाताने काढावं लागेल. हे हातात मोबाईल आहे. निघाली फायनली निघाली ही आपली पापडी मस्त. चला याच्यात ठेवून द्या. ही दुसरी पापडी, ही तिसरी पापडी. पिल्ली तू बरोबर वेळेवर आली. हा, मी पापडच तळत होते. तुला कसं काय कळालं? इकडं तेल टाकलंय ना, त्याचा वास आला असेल तिला. आता हे तेल तापलेलं पापड तळते. 1-2च तळणार आहे. आता म्हटलं वाळलेच आहे, म्हणजे संध्याकाळपर्यंत बरेचशा वाळल्या होत्या. म्हटलं मग आता काय करू आपण, या पापड्या तळू आणि काकण त्यांना पण देऊ म्हटलं. म्हणजे चव कशी झाली हे पण सांगतील. आणि आता माझ्याकडं तर खरं हे पापड ठेवायला आहे ना, पार आता डबे शिल्लक राहिले नाही, एवढे पापड झालेले आहे. आता नागलीचं काय करावं तेच समजून नाही राहिलं. कारण मग डबाचं पाहिजे ना ठेवायला, आणि नसलं तर काय करायचं. त्याच्यामुळं मग आता नागलीची तर मग मी कॅन्सलच करणार आहे. आणि त्याच्याऐवजी मी भाकरी बनवणार आहे. बघा कशी खाते बघा कशी खाते आपली मऊ जिरी. जिरी आवडले ना? जिरीला चव आवडली. संध्याकाळ झाली, पक्षी आले. अक्काने तिकडं पानांचा कचरा जाळला. अक्कालाही दिले मी.
कोकिळा आला. पूर्वेकडे मस्त तांबडा फुटलेला आहे. आज मी पुन्हा टोमॅटो म्हटलं आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. एवढे फ्रीजमध्ये टोमॅटो होते, म्हटलं त्याची पावडर बनवूया. आणि हे बघा आपले याचे पापड, कसले ज्वारीचे पापड. साची कधी आलीस तू? किती उंच झाली बाई, किती उंच झालीस. आणि शौर्य कुठे गेला? हा हा हा, अगं इकडे ना, मला उंची मोजू दे ना तुझी. हा हा, खांदे एवढे झाले. अगो बाई साची लई उंच झाली. हा म्हणजे किती, तब्बल 6 महिन्यातून बघते मी, है ना? नाही हो, दीपावलीपासून पाहते ना तुला. दीपावळीत, अगं दीपावळीत आली होती ना तू, अशी काय करते नाही म्हणजे. 5 महिन्यातून बघ. अच्छा. आणि शौर्य कुठे गेला? मामा क हां, मामा का गेला? अच्छा अच्छा. किती मार्क पडले साची तुला? मार्क किती पडले? A2. अरे वा, छान, मस्त प्रोग्रेस. हा, छान छान. आणि शौर्याला? A1. अरे वा वा, छान. कारण की तुला सुट्टी वाजत होती.